अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय हिंद. मित्रांनो, आज आपण आलेलो वाळूज इथं जे आहे ना आंदोलन चालू आहे आणि इथं जय भीमची जितके योद्धा आहे इथं सर्व उभे आहे. तर आपण विचारू नेमकं काय आहे आणि याची काय म्हणणं आहे. तर माईक चालू इथं काय बोलणार. आज इथं सारे लोक जमलेले आहे. यांची काय इच्छा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, आपलं नाव काय? मी ॲडव्होकेट नामदेव सावंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचा निमंत्रक आहे. बौद्धांच्या मतावर निवडून आलेले शहराचे माजी खासदार इम्तियाजी जलील यांनी 11 जून 2025 रोजी एका मराठी वृत्तवाहिनीच्या वाहिनीवर बौद्धांविषयी हरिजन हा शब्द वापरून समान बौद्धांचा अवमान केलेला आहे. या संदर्भात त्यांच्यावर क्रांती चौक पोलीस स्टेशन, उस्मानपुरा पोलीस स्टेशन, बेगमपुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु अद्यापही या प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक झालेली नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं या पंढरपूरच्या तिरंगा चौकामध्ये या ठिकाणी आम्ही सामुदायिक असं या ठिकाणी रास्ता रोकोचं आयोजन आज केलेलं आहे. आणखीन आपण याचे पण काय झालं दादा? माईक चालू आहे. तुमचे काय मनोगत? मी काकासाहेब गायकवाड, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाळूज महानगर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचा मी एक समन्वयक आहे. आणि आज पंढरपूर या ठिकाणी या तिरंगा चौकामध्ये जातीचा उल्लेख करून विविध मीडियाच्या माध्यमातून इम्तियाज जलीलनी आम्हाला हिणवलं आहे आणि त्याच्या विरोधात समाजामध्ये असंतोष आहे. म्हणून आज या ठिकाणी या कृती समितीच्या वतीनं भव्य असा रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमची मागणी प्रमुख हीच आहे, जसे की अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की 2 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असताना देखील इम्तियाज जलीलला गृह खाता आणि पोलीस प्रशासन पाठीशी घालतंय. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू द्यायचं नसेल तर गृह खात्याला आमचा कडक इशारा आहे, इम्तियाज जलीलला तातडीने अटक करण्यात येईल. बघा, इथं जी जनता आहे यांचं जे म्हणणं आहे हे सर्वला समजलेलं असेल. हे दादाही आपल्याला बोलणार आहे. तुमचं काय म्हणणं? मी रमेश दाभाडे. माझं असं म्हणणं आहे की इम्तियाज जलील हा आंबेडकरी जनतेच्या मतदानावर खासदार झाला. त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून त्याला निवडून आणायचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या खर्चाना पॉम्पलेट, हँडवेल काय असेल खर्च केला आणि त्याचे हँडवेल छापले. प्रत्येक गाव असल्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्याला निवडून आणायचा प्रयत्न केला आणि त्या आदर्शावर आम्ही त्याला खासदार केलं. आणि तोच आंबेडकरी समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्याने एकदा नाही, दोनदा नाही तर हरिजन असं 7 वेळा म्हटलेलं आहे. म्हणून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या. म्हणून आंबेडकरी जनता ही रस्त्यावर या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये आंदोलन छेडले जाईल, असे छेडले राहतील. 23 तारखेला भव्य असं आंदोलन झालं, पण त्याला गव्हर्नमेंटनं शिपे साहेबांना असेल की कलेक्टर साहेबांनी असेल त्याला 4 दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं की आम्ही अटक करू, पण त्या हरामखोराला अजून अटक झालेली नाही. म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही आज औषध चौक येथे पंढरपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने भव्य रास्ता रोको असा करत आहोत. आणि जोपर्यंत त्याला अटक होत नाही हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय भारत. कोणी बोलणार आहे का? काय नाव? माझं नाव सिद्धार्थ बारकू बनकर. माझं नाव सिद्धार्थ बारकू बनकर, राहणार वडगाव कोलाटी.
जिल्हा तालुका औरंगाबाद. असंच आमचे गंगाधर रावजी गाडे यांच्या माध्यमातून इम्तियाज जलीलला आमदारकी निवडून दिली आणि निवडून दिल्यानंतर आमचे गाडे साहेबाला त्यांना मतदान होऊ दिलं नाही, पण आमदारकी मात्र जिंकली आणि दलिताचा नेता झाला. तसेच पुढे वंचित बहुजन आघाडी संघयुती केली, परंतु खासदार झाला आणि इम्तियाज जलील हा खासदार झाला आणि त्याच्या माध्यमातून परत तो आता म्हणायला लागला का मी दलिताचा नेता आहे. आता दलिताचा नेता होता तर जातीचा प्रश्न आणला कशाला? संविधानाचं नाव घेतो तो, वयशी सुद्धा संविधानाचं नाव घेतो, केंद्रामध्ये दांगोळा करतो, त्याला लाज वाटायला पाहिजे. हरिजन म्हणला कस काय? अरे तुझा बाप तर गंगाधर गाडे, तुझा बाप तर बाळासाहेब आंबेडकर आहे. आमची युती असून आम्ही बोलायला पाहिजे, पण युतीमध्ये जर असेल तर सगळ्या पक्षांना आपल्या त्याच्या विरोधात आवाज उठवून, केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवून आपण सगळ्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि सगळ्यांना माघारी युती घेतली पाहिजे, असं मी संविधान बचाव संघाच्या वतीनं सिद्धार्थ बारकुबनकर यांचं आव्हान आहे. आणि माझं 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. तुम्ही बघू शकता की आपण आलेलो वाळूमध्ये, आणि वाळूमध्ये जी जनता आहे त्यांनी रस्ता रोक आंदोलन केलेले आहे. त्यांची जी डिमांड होती, जी मांग होती, आपण ऐकून घेतलेली आहे. तर ना हिंदू है हम ना मुसलमान है, सबसे पहले इंसान है, एकता ही हमारी शान है, तिरंगा ही हमारी पहचान है, हम सब एक है. जय हिंद. आता मी